काळ मोठा भाग्याचा, जीवन बदलण्याचा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरु परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. आज आपण वृश्चिक राशीवर गुरु परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत. 2 जून 2026 रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करीत आहेत आणि 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहेत. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. या काळात करावयाचे काही विशेष उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन ऑन करा. सुरुवातीला आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग हे गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. गुरु हे दाता आहेत. आपला जन्म, शिक्षण, विवाह, अर्थार्जन, मोक्ष, योग्य मार्गाने धनार्जन या सर्व गोष्टी गुरुदेव ठरवत असतात. हे सर्व आपल्याला देणारा ग्रह म्हणजे गुरुदेव होय. एरवी दर 12-13 महिन्यांनी गुरुदेव राशी परिवर्तन करीत असतात. मात्र आता अतिचार गतीमुळे तो काळ अत्यंत छोटा झालेला आहे. गुरुदेव ज्या स्थानात विराजमान असतात त्या स्थानाची वृद्धी करतात. मात्र त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना 3 दृष्ट्या आहेत. गुरुदेवांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यांची अमृत दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध होतो. समजा गुरुदेवांची दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडली तर तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होते. या प्रकारे ज्या ज्या स्थानावर त्यांची दृष्टी पडेल त्या स्थानाला ते समृद्ध करतात. गुरुदेव अतिचार गतीत जातात म्हणजे आपल्या सामर्थ्याने ते संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतात. 29 मार्च 2025 पासून गुरुदेव अतिचार गतीत आहेत. तुम्ही मागे वळून पाहिलं तर तेव्हापासून संकटाच्या मालिका सुरू झालेल्या होत्या. नैसर्गिक आपत्ती, अपघात, युद्धजन्य परिस्थिती. अजूनही युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आणि घेऊ देखील शकणार नाही. जसं मी मागेही अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, भगवान श्रीकृष्ण देखील युद्ध थांबवू शकले नव्हते. त्यामुळे कोणीही युद्धाला थांबवू शकणार नाही. हे जरी खरं असलं तरी या काळात एक सकारात्मक संधी गुरुदेव आपल्यासाठी निर्माण करणार आहेत. प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी ते आपल्याला सहकार्य करणार आहेत. या काळात आपण काही विशेष उपाय करणार आहोत जेणेकरून गुरुदेवांचं बळ वाढेल. ते आपल्याला अधिक शुभ फळं देतील. त्यात सामूहिक उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. कारण आपण जेव्हा कोणतीही गोष्ट समूहाने करतो तेव्हा एक सामूहिक बळ निर्माण होतं. गुरुदेव त्यांच्या संपूर्ण सामर्थ्याने आपल्यासाठी कार्य करीत आहे. त्यामुळे आपण आपल्या छोट्याशा सामर्थ्याने त्यांचं बळ वाढवण्यासाठी काही मंत्रजाप, काही दान असे उपाय करू शकतो जे या काळात आपल्यासाठी लाभदायक ठरतील. गुरुदेव जेव्हा कर्क राशीत जातील तेव्हा घडणारी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आतापर्यंत राहूची दृष्टी जी गुरुदेवांवर होती त्या दृष्टीच्या सावलीतून गुरुदेव आता स्वतंत्र होतील. तसंच गुरु शनी नवपंचम योग तयार होईल. ही एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे या काळात मंगळ ग्रह, ज्याला आपण ग्रहांचा सेनापती म्हणतो, तो स्वराशीचा असताना गुरुदेवांचं राशी परिवर्तन होईल. ते स्वतःच्या उच्च राशीत जातील. ही एक मोठी सकारात्मक बाब म्हणता येईल. आता आपण या परिवर्तनाचे वृश्चिक राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया. गुरुदेव तुमच्यासाठी धनेश आणि पंचमेश आहेत. अर्थात ते तुमच्यासाठी कारक आहेत. गुरुदेव राशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमचा पुनर्जन्म घडवण्यासाठी आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी बदल, भाग्य आणि आंतरिक शक्ती वाढवणारा आहे. गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे. त्यामुळे साहजिकच या काळात ते अत्यंत प्रबळ झालेले असतील. गुरुदेव आतापर्यंत तुमच्या अष्टम स्थानात विराजमान होते. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्ष दर्शवणारं स्थान असतं. त्यामुळे तेथून गुरुदेव तुम्हाला अधिक शुभ फळं देऊ शकत नव्हते.
मात्र आता ते भाग्यस्थानात येणार आहे. अर्थात पंचमेश पंचमाच्या पंचमात येणार आहे. भावात भाव नियमानुसार ते या काळात प्रचंड प्रबळ होणार आहे. अत्यंत भाग्यवान असलेल्या निवडक राशींमध्ये वृश्चिक रास म्हणूनच येत आहे. गुरुपरिवर्तनाचे हे 120 दिवस तुमच्यासाठी गोल्डन ठरणार आहेत. या काळात भाग्य समृद्ध होईल, लक वाढेल, तुम्हाला अनेक आशीर्वाद प्राप्त होतील, उच्च ज्ञान प्राप्त होईल. तुमचं भाग्य खऱ्या अर्थाने ॲक्टिवेट होणार आहे, ज्यामुळे योग्य वेळी योग्य संधी तुमच्या दारात उभी असेल. अचानक अनपेक्षित सपोर्ट निर्माण होतील. मोठे डिसिजन योग्य वेळी घेणं तुमच्यासाठी या काळात अत्यंत आवश्यक राहणार आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव आतापर्यंत राहूच्या प्रभावात होते. राहूची दृष्टी गुरुवर, गुरुची दृष्टी राहूवर असल्यामुळे त्यांचा दृष्टी संबंध निर्माण झालेला होता. त्यामुळे अनेक वेळा मानसिक तणाव येत होता, संभ्रमाची स्थिती निर्माण होत होती. कधीकधी तुम्हाला वाटत होतं की हातून सर्व काही निघून जाईल, परंतु तो काळ संपणार आहे, ज्यामुळे क्लॅरिटी येईल, विश्वास वाढेल. या काळात घडणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे भाग्यस्थानातील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या राशीवर, तृतीय स्थानावर, पंचम स्थानातील शनिदेवांवर देखील पडणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात शनिदेवांचं प्रेशर कमी होईल. गुरुदेवांची अमृत दृष्टी पडल्यामुळे शनिदेव देखील तुमच्यासाठी सकारात्मक कार्य करतील. संघर्ष कमी होईल, तुमच्या प्रयत्नांना सपोर्ट प्राप्त होईल, स्थैर्य प्राप्त होईल. जिथे अडचणी असतील तिथे मार्ग निघेल. गुरुदेवांच्या दृष्टीचं महत्त्व मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे. भाग्यस्थानात येणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे, ज्यामुळे तेथून तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडायला सुरुवात होईल. आत्मविश्वास वाढेल, तुम्ही आतून प्रबळ व्हाल, धाडस वाढेल, तुम्ही नवनवीन स्किल शिकाल, तुमचं कम्युनिकेशन सुधारेल, कारण गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील तृतीय स्थानावरून लहान मोठे प्रवास बघितले जातात. त्यानुसार या काळात तुमचे प्रवास वाढणार आहे. त्या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. गुरुदेवांची ही दृष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रभावशाली मानली जाते. त्यामुळे या काळात तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये पॉझिटिव्ह बदल घडून येतील. शिक्षणात प्रचंड मोठं यश प्राप्त होईल. शैक्षणिक संघर्ष कमी होईल. तुम्ही शिक्षणावर खर्च कराल, मात्र तो खर्च तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यायला हवं याची योग्य दिशा सापडेल. असे प्रचंड परिणाम तुम्हाला या 120 दिवसांमध्ये प्राप्त होणार आहे. म्हणजे जे एका वर्षात होणार होतं ते आता काही महिन्यात घडून येईल. भाग्य अचानकपणे तुमच्यासाठी काम करायला लागेल. गुरुदेवांच्या कारकत्वामध्ये सगळेच महत्त्वपूर्ण विषय येतात, जसे की विजडम, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, लक, गायडन्स. त्यामुळे या काळात तुमचे विचार अत्यंत सखोल व प्रगल्भ होतील. आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने तुम्ही बघायला लागाल. या सर्व चांगल्या व सकारात्मक बाबी असल्या तरी काही गोष्टींची काळजी घ्या, जसं की अति आत्मविश्वास टाळा, इगोमुळे निर्णय चुकू देऊ नका. तसंच कुठल्याही परिस्थितीत पाय जमिनीवर ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी गुरुदेव सिंह राशीत अर्थात तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहे. तेव्हा तुमचं बिल्ड झालेलं भाग्य तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, हा काळ तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळी नव्याने जन्म घेता त्यावेळी तुमचं भाग्य तुमच्या सोबतीला राहणार आहे. तुमची राशी जर वृश्चिक असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव अवश्य लिहा. सखोल ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येतील असे उपाय सांगण्यात आलेले आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभफळं देणार आहेत. मग या काळात आपण काय करावं? कोणत्या मंत्राचा जप करावा? यथाशक्ती कोणतं दान द्यावं? कोणता छोटासा उपाय करावा जेणेकरून त्याची जास्तीत जास्त शुभफळं आपल्याला प्राप्त होतील? तर सगळ्यात आधी मंत्र सांगते.
ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी दर गुरुवारी जप नक्की करा. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूंची पूजा करा. केळीच्या झाडाला पाणी द्यायला हवं. हे उपाय सकाळी 6 ते 8 या वेळात पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. पूजा करत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी चना डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करा. अजून एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत आणि त्यांना त्यांचे शुभ फळं देखील प्राप्त होत आहेत. गुरुदेवांच्या या उच्च काळात डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. हे गुरुचं ब्रेसलेट आहे. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून उपयोग केला जातो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता, भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही परिधान करू शकतो. मात्र परिधान करण्याचा अत्यंत सोपा असा शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 8 या वेळेत ब्रेसलेटला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. आपण पाठवत असलेल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यावर धारण करणं उपयुक्त ठरतं. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट चमक आणि ऊर्जा रिफ्लेक्ट करण्याची शक्ती ही अतिशय जास्त असते. हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. कुठे पैसे अडकलेले असतील तर ते येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरचा ताण देखील कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. त्याला धारण करत असताना मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे सर्व उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंटमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.